सई, तुला आठवत असेल तर तू माझं स्किट होतं आणि तू तिथून उठून आलीस आणि मला खरं सांगितलंस की तुला मी बायको म्हणून चालेल का. त्याच दिवशी तू हो म्हटलं होतं चित्रपटाला. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 1 मेला आपल्या भेटीला येतोय मुरलेल्या नात्यांचा गोडवा दाखवणारा गोड सिनेमा, ज्याचं नाव आहे गुलकंद. आणि त्यानिमित्ताने गुलकंदची खास गोड टीम आहे माझ्या बरोबर. हाय, कसे आहात? खूप छान. किती थकलात बोलून बोलून? नाही परत सगळ्यात आधी सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन, कारण एका कमाल सिनेमाच्या निमित्ताने आमच्या भेटीला येत आहे तुम्ही आणि एक नवीन छान वेगळी गोष्ट घेऊन येत आहे. ट्रेलर पाहिला आपण, कमाल झालाय ट्रेलर. मला आज ऐकायचं तुमच्याकडून की गुलकंदची रेसिपी सुरू कशी झाली. मला असं कळलंय दादा की पहिला फोन तुला आला होता सरांचा. हा, फोन नाही आला मला, मी रोज भेटत असल्यामुळे डायरेक्ट बोलले. नाही, हास्यचित्राच्या एका शेड्यूलला त्यांनी मला सांगितलं की आपण एक चित्रपट करतोय, पण त्यावेळेला मला हे माहित नव्हतं की सई वगैरे आहे आपल्या ह्या सगळ्या चित्र. ईशा आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलं तू आहेस आणि असं चाललेलं आहे, तर तू मध्यवर्ती भूमिकेस आहे. तर ते त्याबद्दल मी काही ठीक आहे मला स्क्रिप्ट पाठवून द्या वगैरे असं म्हणण्याची मला काही गरजच वाटली नाही. कारण जेव्हा सचिन गोस्वामी सर एखादी गोष्ट देतात तेव्हा ती व्यवस्थित विचार करून देतात, हे मला याची खात्री आहे. त्यामुळे आणि त्यानंतर काही दिवसातच मला कळलं की आहे. तर सई, तुला आठवत असेल तर तू माझं स्किट होतं आणि तू तिथून उठून आलीस आणि मला खरं सांगितलंस की तुला मी बायको म्हणून चालेल का. त्याच दिवशी तू हो म्हटलं होतं चित्रपटाला. सो त्या दिवसापासूनच खूप एक्साइटमेंट होती की सई बरोबर काम करायला मिळणार. ईशा बरोबर, ईशासाठी मला जास्त आनंद यासाठी होतोय कारण खूप अत्यंत सुंदर तिने ती भूमिका केलेली आहे. मी चित्रपट बघितल्यामुळे सांगू शकतो, मी फार अप्रतिम भूमिका केली आहे. सोनं केलंय तिने संधीचं. ऑथर बॅक्ड रोल आहे आणि लोकांना ती लोटपोट हसवणार आहे. काही एक्सप्रेशन्सवर लोक लोटपोट हसणार आहे त्याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे प्रसाद सई यांची फार संयत असे रोल होते. फार ट्रिकी त्यांची भूमिका होती. त्यांनी त्यांच्या अभिनयावर आणि त्यांच्या अनुभवावर सोनं केलेलं आहे संधीचं. त्यामुळे आता मी कसं काम केलं हे मला माहित नाही, ते प्रेक्षकच ठरवतील काय ते. पण ओव्हरऑल फील गुड सिनेमा आहे. फार सुंदर काहीतरी एक छोटासा संदेश आहे, पण फार सुंदररित्या तुम्हाला सांगू पाहणार आहे. क्या बात आहे. तुला काय ब्रीफ काय देण्यात आलं होतं तुला? आणि मला ब्रीफ बद्दल हेही ऐकायला आवडेल, कारण का मला वाटतं समस्त महिला वर्गासाठी हा एक खूप मोठा प्रश्न असेल की तू या भूमिकेसाठी वजन वाढवलंस आणि ते तितक्याच पटकन आता कमी सुद्धा झालंय. सो काय केलंयस तू ईशा? इव्हन आम्ही तर सांगतो ऍक्च्युअल पिक्चर वेगळे नाही केलाय, तर जुळ्या बहिणी आहे. माझं वजन वाढलंच होतं आणि मी ते हेल्थ वाईज गरजेचं आहे म्हणून कमी करायला घेतलेलं. आणि हे जेन्युअनली असं घडलं की मी सेटवरती वॉक करत होते आणि मला अचानक निरोप आला की सरांनी ओपीडी रूम आमच्या मीटिंग रूम मध्ये बोलवलंय. तर मी गेले. ते म्हणाले की तू काय व्यायाम करतेस? तर मला हो म्हणजे. ते म्हणाले तू वजन नको कमी करूस. म्हटलं का सर, मला हेल्थ प्रॉब्लेम्स होतात वगैरे, त्यामुळे गरजेचं आहे करणं. मग त्यांनी मला हे सगळं सांगितलं की अशी अशी आम्ही फिल्म करतोय आणि आम्हाला तू अशीच हवी आहेस त्या फिल्म मध्ये. त्यामुळे मग मला लायसन्स मिळाला अजून खायचा. त्यामुळे मी अजून वजन वाढवलं. हो, एक्झॅक्टली. आणि मग काय फिल्मचं ब्रीफ वगैरे माझ्यासाठी मोठे सर गोस्वामी सर फिल्म करतायत आणि त्याच्यात मी काम करते हेच तिथेच संपलं होतं म्हणजे. आणि मग सगळं बोनसच मिळत गेलं. हे कलाकार, अशी स्क्रिप्ट, असा रोल, हे सगळं बोनस होतं त्याच्यानंतर. त्याच्यामुळे पहिलं कायम स्पेशल असतं तर ते गुलकंद आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. सई, काय सांगशील या फिल्मच्या निमित्ताने? तू आम्हाला एक संतूर मॉम म्हणून बघायला मिळते. ग्लॅमर पण आहे, रोमॅन्स पण आहे, एक छान अशी एक मॅच्युअर अशी एक बाई तू साकारतेस त्याच्यामध्ये. सो मला वाटतं सगळ्याच गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा ते साकारायला अजून मजा येत असेल. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुला काय ब्रीफ दिलं गेलं होतं? कारण का नेहमीची सई आम्ही बघतो ती अशी छान ग्लॅमरस आणि अशी असते आणि हा रोल उलटा आहे थोडासा. मला असं वाटतं की खूप छान सेटअपचा भाग असणं खूप महत्वाचं वाटतं मला. आणि मला असं वाटतं की हा खूप छान सेटअप आहे. तर या अशा सेटअपमध्ये अशी स्त्री साकारायला मिळणं एक काय म्हणूया पर्वणी, राईट, पर्वणीच आहे. आणि
हो, यू राईटली सेड की माझ्या वयापेक्षा अनुभवापेक्षा वेगळा रोल आहे आणि माझ्या एक्सपिरियन्स आणि स्किलच्या जोरावरती मी तिथपर्यंत मेंटली पोचू शकले का नाही आता ते 1 तारखेलाच कळेल. पण हे सगळं करताना, हे सगळं इमॅजिन करताना, विचार करताना मजा आली खूप. कुठेतरी अनकॉन्शियसली मला एक टिप और 2 पण मिळाली असेल की फ्युचरमध्ये इफ आय एव्हर गेट मॅरिड तर कसं वागायला पाहिजे किंवा कसं नाही वागायला पाहिजे, किंवा अशा जेव्हा सिच्युएशन्स येतात आयुष्यात तेव्हा काय होऊ शकतं, तेव्हा नात्यांचं काय होऊ शकतं किंवा नात्यांचं आपण काय करतो, अशा खूप सारे प्रश्न, त्याची उत्तरं, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, काहींची नाही मिळाली. त्यामुळे मजा होती. इट्स एन एक्सपिरियन्स. आणि मला असं वाटतं फिल्म पण अशी झाली आहे की इट्स एन एक्सपिरियन्स जो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून जाईल. क्या बात आहे. त्यालाच गुलकाने म्हणून गुलाब तर फुल असलेला टी शर्ट आहे का? ह्या सिनेमाच्या निमित्ताने एक छान अजून एक वेगळा रोल तुझ्या वाटायला आलेला आहे. आणि ट्रेलर बघताना असं जाणवलं की तो जो ट्रेलरचा फर्स्ट हाफ होता तो मला असं जाणवलं की त्यातला जो तू होतास तर मला ना त्या हर्षवर्धन भोसलेची आठवण झाली की असा चिडणारा आणि असा एकदम रागेट, आणि सेकंड हाफ मध्ये असं एकदम रोमॅन्टिक आणि छान गोड गोड बोलणारा. काय या 2 वेगवेगळ्या भूमिका, एक भूमिका पण त्याला 2 कंगोरे आहेत. सो हा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त होता एक्सपिरियन्स. कारण तो खर तर फिल्मच्या मध्यवर्ती 2 ज्या भूमिका आहेत त्या समीर आणि ईशाच्या वाटेला आहेत, पण त्या मध्यवर्ती होण्यामागे ज्या 2 भूमिका आहेत त्या माझ्या सईच्या आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. म्हणजे तर मला असं वाटतं की सम्या आणि ईशासारख्या कसलेल्या म्हणजे कॉमेडियन्सच्या समोर सिरियसली काम करणं ही पण फार मोठी जोखीम आहे. कारण काय होतं की माझं विनोदावर प्रचंड प्रेम आहे मुळात, त्यामुळे हा कॉमेडी करतोय, ही कॉमेडी करते, चला आपण पण एक पंच टाकू, असा मोह होण्याचे चान्सेस खूप असतात. पण त्या कॅरेक्टरची ती गरज नाहीये. त्यामुळे ते स्वतःला रोखणं हे फार जास्त महत्वाचं आहे. आणि तसं मला खूप रोखायला लागलं गिरीश माने साकारताना. कारण तो खूप असा एक काही पर्टिक्युलर कारण, आता ते कारण मी सांगू शकत नाही, का कारणामुळे तो शेलमध्ये गेलेला आहे किंवा इंट्रोवर्ट झालेला आहे. सो ते भाव व्यक्त करण्यासाठी त्याचा रागीटपणा मध्ये मध्ये उफाळून येत असतो. आणि मग ते जे तुला जे रोमॅन्टिक वगैरे दिसतंय ते सगळं काय आहे त्याची उत्तर तुला चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील. ते आता मी सांगू शकत नाही, कारण दॅट इज द स्टोरी. पण खूप मजा आली काम करताना. व्यक्तिरेखेचा एक ग्राफ असतो जे मी हास्यजत्रेत ऑलमोस्ट प्रत्येक स्किट नंतर म्हणतो समोरच्याला की तुझा ग्राफ फार अप्रतिम होता. तर तो ग्राफ मला जमलाय का नाही किंवा जमला असेल तर त्याचं 100% श्रेय गोस्वामीला आहे. कारण त्यांनी ते कॅरेक्टर तसं इतकं अप्रतिम डिझाईन केलं आणि मोठेला आहे, कारण त्यांनी ते तसं कागदावर उतरवलं. त्यामुळे वाचता क्षणी बरं मी काही अभ्यासू नट नाही, म्हणजे मी नोट्स काढणार आणि हे त्याचे कंगोरे असतील किंवा तो असा वागेल, हे माझं स्कूल नाही. माझा त्या क्षणावर विश्वास आहे. त्या क्षणी ते कॅरेक्टर कसं वाक्य म्हणेल याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. आणि तीच पद्धत गोस्वामींची पण आहे. त्यामुळे मला ते खूप सोपं गेलं की माझ्या विचारांशी मिळता जुळता दिग्दर्शक मला मिळाल्यामुळे ते कॅरेक्टर इम्प्रोव्हाइज करायला मला खूप सचिनची मदत झाली. आणि इतके उत्तम को-आर्टिस्ट बरोबर असताना अनुभव छानच येणार. त्यात काही वेगळं सांगण्यासारखं काय मिळतात. क्या बात आहे. त्या ट्रेलर मध्ये हे दिसलं की व्हिडिओ कॉलवरती बघून हसत होतात तुम्ही, बोलत होतात आणि सगळेजण ऑब्झर्व करत होते. इन जनरल खऱ्या आयुष्यामध्ये व्हिडिओ कॉलचा साधारण काय सीन असतो? बरेचदा असं होतं ना, व्हिडिओ कॉल आपण जेव्हा करतो तेव्हा समोरच्याला बघण्याचे आपण स्वतःलाच बघत असतो, आपण कसे दिसतोय त्यावर, आणि इतरांच्या त्याच्यावर रिॲक्शन्स असतात. रिअल लाईफ मध्ये काय सीन्स असतात व्हिडिओ कॉलचे? मी व्हिडिओ कॉलवर बोलत नाही, मी करतही नाही. कोणाला आला तर मी शक्यतो घेत नाही. म्हणजे मला नाही आवडत व्हिडिओ कॉलवर बोलायला. आय एम बिग ऑन व्हिडिओ कॉल्स, पण ती अशी 2-3च माणसं आहेत ज्यांच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करते. मग तेव्हा माझं लक्ष नसतं मी कशी दिसते वगैरे, पण मला आवडतो व्हिडिओ कॉल. मलाही काही ठराविक लोकांशी रेग्युलर व्हिडिओ कॉल्स असतात आणि ती म्हणाली तसं ते कम्फर्ट झोन मधल्या लोकांशी व्हिडिओ कॉल करायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण बाकी कोणाला नाही.
विशेषतः मी जेव्हा परदेशी जातो त्यावेळेला व्हिडिओ कॉल्स खूप महत्वाचे असतात, कारण त्यावेळेला आठवण येते आपल्या जोडीदाराची. तर त्यावेळेला मग आपण त्यावेळेला मग व्हिडिओ कॉलवरच आपल्याला एकमेकांचे अनेक वेळेला काही बोलायची पण गरज नसते. बघितल्यावर हा बाबा ओके फाईन, म्हणजे हा अनेक वेळेला पार्टनरलाच बघायला, स्वतःला नाही बघायचं. स्वतःला काय बघायचं, स्वतःला बघण्यासाठी आरसा आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ कॉलवर जर आपण त्यांना एकदा अनेक वेळेला असं झालं की मी पार्टनर बायकोला बघून ओके फाईन आता पण नॉर्मल ह्याच्यावर बोलूया, कारण कधी ते लॅगिंग होतं आणि ते नीट ऐकू येत नाही त्याच्यात. सो ख्याली खुशाली कळण्यासाठी व्हिडिओ कॉल आहे, एवढंच त्याचा माझ्यामध्ये उपयोग आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या जेव्हा रायटर्सच्या मिटिंग असतात हास्यचित्राच्या, त्या सगळ्या व्हिडिओ कॉलवरच असतात. त्यामुळे रोज आम्ही MAGचे जे हे काढतो विषय, त्याचे जवळजवळ 10 ते 12 तास मी मिटिंग करतो रोज. आता सुद्धा आपण इंटरव्ह्यू घेतो तिकडे आमचे सर बसलेत तिथे विषय काढत, पण 2 दिवसात परत शूटिंग आहे. त्यामुळे त्याचा एक महत्व आहेच आयुष्यात. तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला असेल कदाचित की पहिली डेट कशी होती, किस्सा आहे का? मला ऐकायचं तुमची फसलेली डेट झाली का कधी, किंवा अशी एखादी डेट ज्याला तुम्ही गेलात पण समोरच्या माणसाची एखादी सवय किंवा काहीतरी एखादी अशी गोष्ट खटकली, तुम्हाला नाही आवडली आणि ते बघून तुम्ही तिथूनच निघून गेलात, असं झालंय कधी? नाही, माझ्यामध्ये ना सगळ्यांच्याच आयुष्यात असं अनेक वेळेला घडलेलं आहे की एखादी गोष्ट आपण ठरवतो की या तारखेला आपण जाऊया, पण त्याच दिवशी काहीतरी नेमकं काम येतं किंवा शूटिंगची डेट क्लॅश होते. असं अनेक वेळेला झालेलं आहे. पण मी तेच म्हणतो ना की त्यावरून पुढे काही फार घडलं नाही घरात. कारण जेव्हा आम्ही कलाकारांचे जे जोडीदार असतात ना, त्यांनी मुळातच खूप सॅक्रिफायसेस केलेले आहेत असं मला वाटतं. ते समजून घेतात, ठीक आहे याचं काम आहे, याचं करिअर आहे, सो या वेळेला आपल्याला डेट फिक्स झाली त्यावेळेला नाही जाता आलं, फाईन, नो प्रॉब्लेम, पुढे कधीतरी जाऊ. आज काम महत्वाचं आहे, याचं करिअर महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा असा क्षण येतो ना जिथे काहीच ठरलेलं नसतं, काय करते चल लेट्स गो, तो क्षण फार आयुष्यात मला महत्वाचा वाटतो. त्यामुळे अशा डेट्स अचानक येण्याची एक वेगळी मजा असते की आपण सगळं प्लॅन करून सगळं ठरवून मग त्या वेळेला त्याची काही मजा नसते असं मला वाटतं. अशी फसलेली नाहीये, कारण का मी फार खात्री वाटल्याशिवाय डेटवर जातच नाही, त्याच्यामुळे फसायची वेळ आली नाही अजून. मी डेटवरच गेले नाही, त्याच्यामुळे काय कसली फसलेली सक्सेसफुल झालेली कुठल्याच प्रकारची डेट नाही आहे माझ्याकडे. नाही, माझं असं काही फसलेली डेट वगैरे असं काहीच नाही, किंवा डेटवर मी कधी काही कोणाबरोबर गेलो नाही फारसा. म्हणजे ताईला आता डेटवरती घेऊनच गेला नाही, म्हणजे असं काही डेटिंग असं काही त्या काळी नव्हतं. कसं होतं तुमच्या काळी? म्हणजे आता मगाशी सरांनी पण म्हणजे आमच्या काळी म्हणजे एक काय 25-30 वर्षांपूर्वी पण आम्ही भेटायचो आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करायचो. तिला नॉनव्हेज खायला मी शिकवलं. त्यावेळी त्या काळी पुण्यात युनिव्हर्सिटीला खूप अशा मस्त गाड्या लागलेल्या असायच्या आणि त्याच्यावर चिकन आणि रोटी फार अप्रतिम मिळायची. तर ते पहिल्यांदा मी आयुष्यात तिला चिकन खायला मी शिकवलंय, ते मी तिला घेऊन गेलोय. त्यामुळे आणि ती खूप आम्ही हे घेतलं, आपलं तंदूर चिकन घेतलं आणि ते तिने हाताने असं खाल्ल्यामुळे ते हात सगळे लाल झाले होते. ती घाबरली होती घरी जायला की आता बाबांना कळेल हात लाल काय, कारण ते जात नव्हतं पटकन, ते जात नाही पटकन. तर असे बरेच किस्से आहेत. पण तू अगदी डेटच विचारली मला पटकन आता तुझ्याशी बोलता बोलता. फसलेली डेट, फसलेली म्हणजे वेगळ्या अर्थी, की माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेला जेव्हा मंजूजी प्रेग्नंट होती तर तिची डिलिव्हरी डेट दिली होती डॉक्टरनी आणि मी म्हटलं की यार मंजू मम्मी आता त्या दिवशी शूटिंग नाही घेत. तर ती म्हणली बरं. तर मी त्या दिवशी शूटिंग नाही घेतलं आणि मग 15-1 दिवस आधी चेकिंगला गेलो तर डॉक्टर म्हणाले की मला वाटत नाही त्या डेटला होईल, जरा पुढे जाईल. तर मी मंजूला म्हटलं मग मी घेऊ का शूटिंग? तर ती म्हणाली घे, आता ते म्हणतायत पुढे जाईल तर घे. आणि मी घेतलं शूटिंग आणि नाही गेली पुढे डेट. त्याच तारखेला झाला सार्थक, दिलेल्याच तारखेला, बरोबर 3 सप्टेंबर. आणि आयरनी कशी असते ऍक्टरच्या आयुष्याची बघ, इकडे मला मुलगा झाला म्हणून मी प्रचंड आनंदात होतो. पहिला मुलगा माझा, मोठा मुलगा, आणि मी इकडे सीन करत होतो वादळमध्ये माझी आई गेल्याचा. सी द आयरनी. म्हणजे मला तो आनंद
इतका कंट्रोल करायला लागला, कारण आई गेल्याचा सीन करतोय मी इकडे आणि तिकडे. पण अशा वेळेला मित्र धावून येतात, तसं मी नाईट करत होतो आणि अख्खी नाईट करून मडवरनं पुण्याला गाडी चालवत जाणं मला शक्य नव्हतं. पण ते मुलाला बघायचं तर होतंच काही झालं तरी. तर मी पुष्करला फोन केला, म्हटलं पुष्कर मुलगा झाला. पुष्कर म्हटलं बेस कुठे मंजू? म्हटलं पुण्यात. आणि तू? म्हटलं मी आत्ता पॅकअप झाला बाजवड. अरे तू बावळडेस का? मग तू जा पुण्याला. म्हटलं नाही जायचंच आहे मला, तर तू गाडी चालवशील का? तो म्हटलं हो. म्हटलं तुला शूटिंग नाहीये, तू झोप गाडीत. पुष्कर म्हणजे लिटरली ड्रायव्हर सारखा आला माझ्या मदतीला. तो लिटरली ड्रायव्हर सारखा तो गाडी चालवत होता, मी बाजूला झोपलो. आम्ही दोघं गेलो पुण्यात. मी मुलाला बघितलं, कारण परत नाईट होती, कारण 8 दिवस डेट पुढे असं डॉक्टरने सांगितलं ना. त्यामुळे मी 2-3 दिवस शूटिंग घेतलं. परत येताना मी झोपलो, पुष्करने परत येताना गाडी चालवली आणि मला सेटवर. सो दिस इज रिमेंबर, म्हणजे डेट लक्षात राहावी अशी डेट आहे, पण वेगळ्या अर्थी. मला वाटतं मैत्रीचा पण हा गोडवा असाच असतो, मुरलेला गुलकंद सारखा. सरांनी तर सांगितलं, पण आज ह्या निमित्ताने तुम्हाला काय आवडेल सांगायला? अशीच एखादी छान गोड गुलकंद मुवमेंट आहे का आयुष्यातली? गुलकंद मुवमेंट्स अशी आत्ता आठवत नाहीये, पण मी एवढंच सांगू शकेन की जे अनुभवलेलं आहे. आता माझं सुद्धा स्वतःच लव्ह मॅरेज झालेलं आहे, त्यामुळे आपलं प्रेम फुलत जातं ना, आणि मग त्यानंतर मग लग्न होतं. ते प्रेम जे फुलणं आहे ना, त्यात अनेक अशा गुलकंद मोमेंट्स असतात, त्या तुम्ही आयुष्यभर चेरिश करता तुमच्या हृदयात. आणि कधीतरी खूप एकांतात असताना ना त्या आठवतात तुम्हाला की यार आपण असं सुद्धा केलेलं आहे. किंवा एखादं असं जुनं कुमार शानूचं वगैरे गाणं लागलं की थोडंसं तुम्ही मागे जाता, नॉस्टॅल्जिक होता. माझ्या मते त्याच गुलकंद मुवमेंट्स आहेत आयुष्यातल्या आपल्या, की त्या तुम्हाला काहीतरी एनर्जी देतात आणि मग पुढे तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करता. क्या बात. मला ना कायम प्रश्न पडतो की कलाकाराच्या आयुष्यामध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये फिल्मी मुवमेंट्स किती घडतात? म्हणजे जे पडद्यावरती आपण बघतो की आपण आलोय आणि मग वाराच आला आणि मग बायकोचे केसच उडले, किंवा मग जातोय आणि बांगडीमध्ये काय किंवा कड्यामध्ये पदर अडकला. तर ह्या फिल्मी गोष्टी रिअल लाईफ मध्ये घडतात का? नाही घडत, म्हणून तर ते आम्ही दाखवतो ना. त्या प्रत्येकाच्या फॅन्टेसीज असतात की असं काहीतरी कोणीतरी मी आलो की असं हवा येईल आणि पाला पाचोळा उडेल वगैरे, हे प्रत्येकाला वाटत असतं. पण तो तसं करू शकत नसतो, म्हणून तो त्याला त्या रूपात बघतो आणि मग तो त्याला स्वतःला इमॅजिन करायला लागतो की मी तो हिरो आहे, मग तो हिरोईनला हे करेल, मग त्या गुंडांना मारेल. त्याच्यावरच पिक्चर लोकांना ते आवडते फॅन्टसी. सो मला असं वाटत नाही की ते रिअल लाईफ मध्ये आपल्याकडे होतं. रिअल लाईफ मध्ये तरी पण कायम एक्सपेक्ट करत राहतो की कारण तीच लाईफ आहे माझ्या मते. दॅट्स लाईफ आय थिंक, असं वाटतं मला. डेफिनेटली. फार छान वाटलं मला गप्पा मारू तुमच्याशी, आणि मला वाटतं आता पुढच्या सगळ्या गप्पा आहेत त्या अजून मारण्यापेक्षा तो डायरेक्ट सिनेमा बघण्यामध्ये जास्त मजा आहे. फार मस्त वाटलं. थँक्यू सो मच. आणि पुन्हा पुन्हा असे छान छान विषयावरचे सिनेमा आमच्या भेटीला घेऊन येत राहा, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून आमच्या भेटीला या. आणि मला वाटतं हाऊसफुलचा बोट तर लागणारच आहे. सुपरहिट असणारे ट्रेलर कमाल आहे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.